नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित तिसरे प्रकरण पूर्णांक संख्या यातील सराव संच 5 सोडवणार आहोत। सराव संच 5 सोडवण्यापूर्वी पूर्णांक संख्यांची बेरीज म्हणजे नेमकं काय ते आधी आपण बघूया आणि मग त्याच्यावर आधारित असलेला सराव संच 5 सोडवूया। तर पूर्णांक संख्यांची बेरीज करताना आता पूर्णांक संख्या म्हणजे काय आपण ते बघितलंय की सगळ्या धनसंख्या शून्य आणि सगळ्या ऋणसंख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात। आता पूर्णांक संख्यांची बेरीज करताना दोन्ही संख्यांना जर समान चिन्ह असेल तर त्या संख्यांची बेरीज करायची आणि जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला किंवा त्या बेरजेला त्या दोन्ही संख्यांना जे चिन्ह आहे म्हणजे जे समान चिन्ह आहे ते द्यायचं आहे। आता ही बेरीज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही करता की पण इथं तेव्हा तुम्हाला चिन्हांची ओळख नव्हती। मग ते इथे 7 धन आहे आणि 8 सुद्धा धन आहे म्हणजे ते समान आहे। मग 8 आणि 7 15, दोघांना समान चिन्ह कुठलं आहे? धन, म्हणून आपण इथं धन हे याचं उत्तर आलेलं आहे आणि धनचिन्ह आपण देत नाही किंवा देण्याची गरज नाही। आता इथं दोघांना ऋणचिन्ह आहे म्हणजे समान चिन्ह आहे। मग 4 आणि 2 6 आणि या आलेल्या उत्तराला आलेल्या बेरजेला दोघांना जे चिन्ह आहे तेच उत्तराला चिन्ह द्यायचं आहे। आता इथे सुद्धा दोघांना समान चिन्ह आहे, आपण बेरीज करतोय। मग ती 5 आणि 3 8, दोघांनी ते चिन्ह आहे, तुम्ही दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल, धनचिन्ह द्यायची गरज नसते। आता इथं ऋण 5 आहे ऋण 7 आहे म्हणजे दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे। मग दोन्ही संख्यांच्या समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करताना त्या अंकांची किंवा त्या संख्यांची बेरीज करायची। 7 5 12 आणि त्या दोन्ही संख्यांना जे चिन्ह आहे ते द्यायचं आहे। तोच नियम आपण इथे लिहिलेला आहे। समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना संख्यांची बेरीज करा व येणाऱ्या बेरजेला समान असलेले चिन्ह द्या। म्हणजे या समान चिन्ह असेल तर त्यांची सरळ बेरीज करायची आणि त्या दोघांना जे समान चिन्ह आहे तेच उत्तराला द्यायचं आहे। आता आपण हा नियम बघितला समान चिन्हांचा। आत्ता आपल्याला पुढचा नियम घ्यायचा आहे भिन्न चिन्हांचा। आता इथं बघा 8ला ऋणचिन्ह आहे आणि 5ला धनचिन्ह आहे म्हणजे इथं हे धनचिन्ह आहे। आता या दोघांची आपण बेरीज करतोय। इथे 5ला हे धनचिन्ह आहे, हे धनचिन्ह बेरजेचं आहे, क्रियेचं आहे आणि इथं चिन्ह दिलेलं नाही म्हणजे ही धनसंख्या आहे। मग जर दोन संख्यांना भिन्न चिन्ह असेल आणि त्यांची बेरीज करायची असेल तर त्या संख्यांची वजाबाकी करायची, बेरीज करायची नाही तर वजाबाकी करायची। म्हणजे मोठी संख्या इथं 8 आहे, 8मधनं 5 गेले 3 आणि जे उत्तर येतं किंवा जी वजाबाकी येते त्या वजाबाकीला चिन्ह विचारात न घेता जी संख्या मोठी आहे त्याचं चिन्ह द्यायचं आहे। म्हणजे त्या चिन्ह आपण सोडून दिलं तर कुठली संख्या मोठी आहे? 8, 8ला कुठलं चिन्ह आहे? ऋण, म्हणजे या उत्तराला येणार आहे ऋणचिन्ह। तसं इथं धनचिन्ह आहे, 9ला धनचिन्ह आणि 3ला ऋणचिन्ह म्हणजे भिन्न चिन्ह आहेत। भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करायची। जरी इथं बेरीज करायची असली तरी त्या अंकांची वजाबाकी करायची। 9मधनं 3 गेले 6, मोठी संख्या आहे 9, तिला चिन्ह आहे धन म्हणजे हे उत्तर येणार आहे धन। आता इथं 6ला धनचिन्ह आहे, 2ला ऋण आहे म्हणजे भिन्न चिन्ह आहेत, त्यांची बेरीज करायची आहे परंतु आपण बेरीज करत नाही, त्यांची वजाबाकी करतो। मग 6मधनं 2 गेले 4 आणि मोठी संख्या 6ला चिन्ह आहे धन म्हणून तुम्ही इथं धनचिन्ह नाही दिलं तरी चालेल म्हणजे हा उत्तर आलेलं आहे धन 4। आता इथं दोघांना समान चिन्ह आहे, आपण भिन्न चिन्ह करून घेऊया कारण समान चिन्हाचं आपण वरती उदाहरणं सोडवलेली आहेत। आता हे भिन्न चिन्ह आहेत, 12ला धन 5ला ऋण। भिन्न चिन्ह असेल त्या संख्यांची बेरीज करायची असेल तर त्यांची बेरीज न करता वजाबाकी करायची। 12मधनं 5 गेले 7 आणि मोठी संख्या 12 आहे, तिला धनचिन्ह आहे म्हणजे उत्तर आलेलं आहे धन 7। म्हणून इथं आपण नियम लिहिला आहे की
भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना त्या संख्यांची वजाबाकी करा व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे म्हणजे चिन्हाचा विचार न करता जी संख्या मोठी आहे त्या संख्येचं चिन्ह द्यावे. म्हणजे याप्रमाणे या नियमानुसार आपण ही उदाहरणं सोडवलेली आहेत. हे 2 नियम तुम्ही जर पाठ केले किंवा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवले तर तुम्हाला चिन्हांच्या जे चिन्ह असलेली जी काही कुठलीही उदाहरणं असतील बेरीज वजाबाकीची ती तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतात. आणि इथून पुढं तुम्हाला चिन्हांकित संख्यांचीच उदाहरणे सोडवावी लागतात. म्हणून आत्ता जे नियम आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, पाठ करा, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला उदाहरणं सोडवताना अडचण येणार नाही. तर आता आपण सोडवूया सराव संच 5. बेरीज करा. दोघांना समान चिन्ह आहे म्हणजे इथं आपल्याला काय करावे लागेल, बेरीज. आधी आपण बेरीज करताना चिन्हांकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे की भिन्न चिन्ह आहे हे आधी आपण निरीक्षण करायचं आहे. दोघांना समान चिन्ह आहे म्हणून यांची बेरीज करावी लागेल. 8 आणि 6, 8 आणि 6 14. दोघांना समान चिन्ह आहे ते चिन्ह आपण उत्तराला देतो. आता हे दुसऱ्या उदाहरणात बघा, इथं भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असतील आणि त्यांची बेरीज करायची असेल तर आपण त्यांची वजाबाकी करायची आहे. 9मधनं 3 गेले 6 आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मोठी संख्या आहे 9, त्याला धनचिन्ह आहे म्हणजे इथं हे उत्तर आलेलं आहे धन. आता इथंसुद्धा भिन्न चिन्ह आहे बघा. 5ला धनचिन्ह आणि 6ला ऋणचिन्ह. मग भिन्न चिन्ह असतील तर त्यांची बेरीज जरी इथे चिन्ह दिलेलं असेल तरी वजाबाकी करायची. 6मधनं 5 गेले 1 आणि मोठी संख्या आहे 6, तिला चिन्ह आहे ऋण म्हणून ऋण 1 उत्तर आलेलं आहे. आता -7 अधिक 2 म्हणजे इथं पुन्हा भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करायची. 7मधनं 2 गेले 5, मोठी संख्या 7, त्याला चिन्ह आहे ऋण म्हणजे उत्तर आलेलं आहे ऋण 5. आता ऋण 8 अधिक 0. कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला तर उत्तर काय येतं तेच येतं म्हणजे इथं ऋण 8. आता इथं बघा 5ला ऋणचिन्ह आहे, 2ला सुद्धा ऋणचिन्ह आहे म्हणजे ऋण 5 अधिक ऋण 2 असं हे गणित आहे. मग इथं समान चिन्ह आहे. समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करायची, त्या संख्यांची बेरीज करा. मग 5 आणि 2 7 आणि त्या दोन्ही संख्यांना जे चिन्ह आहे ते चिन्ह द्या. अशा पद्धतीने समान चिन्ह आणि भिन्न चिन्ह यांचं निरीक्षण करून त्या संख्यांची बेरीज करायची की वजाबाकी करायची आणि आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं यासाठी ते मगाशी आपण घेतलेले हे 2 नियम फार महत्त्वाचे आहेत. हे 2 नियम पाठ करा म्हणजे तुम्हाला या प्रकारचं कोणतंही उदाहरण सोडवताना अडचण येणार नाही. प्रश्न दुसरा, खालील सारणी पूर्ण करा. आता इथं आपल्यावरती 8 4 -3 आणि -5 दिले. -2 6 0 -4 म्हणजे या संख्यांची बेरीज करायची. आता इथं बघा ऋण 2 अधिक 8. आता इथं आपण हे लिहून घेऊया. इथे किती संख्या आहे 6 अधिक 8. बेरीज करायची म्हणून आपल्याला अधिकच घ्यावं लागेल. 0 अधिक 8 -4 अधिक 8. याप्रमाणे तुम्ही लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तोंडी सोडवलं तरी चालेल. पण लिहून घेतलं तर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट उदाहरणं सोडवा, तोंडी उदाहरणं सोडवा. परंतु जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलेलं नाही किंवा सराव नाही तोपर्यंत तुम्ही अशी उदाहरणं लिहूनच सोडवा. आता ऋण 2 आणि अधिक 8 म्हणजे इथं हा 8 जो आहे तो धन आहे म्हणजे इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. 8मधून 2 गेले 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे म्हणजे इथं कुठलं चिन्ह येणार 6 अधिक 8. दोन्ही संख्यांना समान चिन्ह म्हणून 8 आणि 6 14. जे समान चिन्ह आहे तेच आपण उत्तराला देतो. धन नाही दिलं तरी चालेल. 0 अधिक 8 बरोबर 8. आता इथं भिन्न चिन्ह झाले कारण 4ला ऋणचिन्ह आहे आणि 8ला धनचिन्ह आहे. मग इथं आता भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. 8मधनं 4 गेले 4 आणि मोठी संख्या 8 आहे, तिला धनचिन्ह आहे म्हणजे उत्तर येणार आहे धन
4. तसंच आता आपल्याला ही उदाहरण इथं लिहून घेऊया. -2 -2 अधिक 4, 6 अधिक 4, 0 अधिक 4 आणि -4 अधिक 4. आता इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणून वजाबाकी करावी लागेल. 4मधनं 2 गेले 2, मोठी संख्या 4, त्याला धनचिन्ह म्हणजे उत्तर आलेलं आहे -2. आता दोघांना इथं समान चिन्ह आहे. 6सुद्धा धन आहे, 4सुद्धा धन आहे, म्हणून 6 आणि 4 10. समान चिन्ह असेल तर बेरीज आणि उत्तराला जे चिन्ह द्यायचं आहे ते दोघांना जे आहे तेच चिन्ह द्यायचं. 0 अधिक 4 4. आता इथं दोघांना भिन्न चिन्ह आहे. 4ला ऋण, ह्या 4ला धन, हे बेरजेचं चिन्ह आहे. मग भिन्न चिन्ह असेल तर आपण काय करतो? वजाबाकी. म्हणून 4मधनं 4 गेले 0. 0ला कोणतंही चिन्ह नसतं. आणि तर दोन्ही म्हणजे चिन्हविरहित संख्या आपण घेतल्या किंवा चिन्हांचा विचार न करता घेतल्या तर इथं दोन्ही संख्या समान आहे 4 4. आता इथं -3 -2, -3 अधिक -2 अधिक -3, -2 अधिक -3, 6 अधिक -3, 0 अधिक -3 आणि -4 अधिक -3. आता इथं दोघांना समान चिन्ह आहे. समान चिन्ह असेल तर बेरीज 3 आणि 2 5 आणि दोघांना जे समान चिन्ह आहे तेच द्यायचं आहे. आता इथं भिन्न चिन्ह झाले. 3ला ऋण, 6ला धन, म्हणजे इथं वजाबाकी. 6मधनं 3 गेले 3 आणि मोठी संख्या आहे 6. वजाबाकी केली की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, हे लक्षात ठेवा. 6मधनं 3 गेले 3, मोठी संख्या आहे 6, तिला चिन्ह आहे धन, म्हणजे उत्तर येणार आलेलं आहे -3. आता 0 अधिक -3, म्हणजे इथं भिन्न चिन्ह आहे, म्हणजे आपल्याला काय करावे लागेल? वजाबाकी. मग 0तनं 3 गेले, 0मधनं 3 जात नाही, म्हणून आपण काय करतो? 3मधनं 0 गेले, म्हणजे भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. मोठी संख्या जी आहे त्यातनं लहान संख्या वजा करायची. मग 3मधनं 0 गेले 3 आणि चिन्ह सोडून कोणती संख्या मोठी आहे? 3 मोठी आहे, म्हणजे इथं काय ना उत्तर येणार आहे -3. आता इथं समान चिन्ह आहे. 4ला पण ऋण, 3ला पण ऋण. समान चिन्ह असेल तर बेरीज 4 आणि 3 7. जे समान चिन्ह आहे तेच उत्तराला द्यायचं. आता इथं बघा 5 -5 अधिक -2 किंवा आधी आपण हे घेतलं तरी चालतं आहे. 6 अधिक -5, 0 अधिक -5 आणि -4 अधिक -5. इथं समान चिन्ह -5 -2 समान चिन्ह आहे. संख्यांची बेरीज 5 आणि 2 7. जे समान चिन्ह आहे तेच उत्तराला द्यायचं आहे. आता इथं भिन्न चिन्ह आहे. 6ला धन, 5ला ऋण. वजाबाकी करा. 5मधनं 6 गेले 1, मोठी संख्या 6, म्हणजे त्याला चिन्ह धन. आता 0 आणि 5 दोघांना भिन्न चिन्ह आहे, म्हणजे इथं वजाबाकी करा. 5मधनं 0 गेले 5, मोठी संख्या 5, म्हणजे त्याला चिन्ह आहे ऋण 5. आता इथं समान चिन्ह आहे. समान चिन्ह असेल तर बेरीज 5 आणि 4 9. जे समान चिन्ह आहे तेच उत्तराला द्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्णांक संख्यांची बेरीज आपण घेतलेली आहे. पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णांक संख्यांची वजाबाकी कशी करायची ते आपण बघणार आहोत. तो व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.